तो पहिल्यांदाच टेकडीवर गेला होता. पांढऱ्या शुभ्र बर्फाने सजलेले उंच पर्वत पाहून तो त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिला. घर रिकामे होते. ते त्याची भव्य सजावट खराब झाल्यामुळे नाही, तर त्याचे काही सदस्य गेले म्हणून. आई त्याला हाक मारत राहिली आणि त्याला जाणीव करून दिली, जर तो घर सोडून गेला तर घर रिकामेच वाटणार. आई, आता मी 20 वर्षांचा आहे. तू म्हणालीस की मला 10 दिवसांची सुट्टी आहे, म्हणून जग समजून घे. आता मी तेच करत आहे. कोणतंही आयुष्य असंच खास नसतं, ते जपावं लागतं. ठीक आहे बाळा, तुला पाहिजे ते कर, पण आईला विसरू नकोस. आई, गेली 20 वर्षे मी फक्त तुझेच ऐकत आहे. आई, तू म्हणशील ते मी करतो. तुम्ही नेहमी चांगले बोलले पाहिजे असे मी कधी म्हणाले, पण हो, माझ्या मनात हीच इच्छा होती. आई खूप प्रेमाचा वर्षाव करत म्हणाली. आता तो त्याच्या आईला तिच्या किटी पार्टीची वेळ येईपर्यंत खूप भावुक करत राहिला. जेव्हा त्याच्या आईने स्वतः निरोप घेतला तेव्हा त्याला शांतता मिळाली. अवघ्या काही तासात तो भवलीला पोहोचणार होता. बस नुकतीच रामपूरला पोहोचली होती. दुरूनच किल्ला दिसत होता. रामपूरमध्ये खूप धांदल होती. त्याने बाहेर डोकावलं. खूप मनोरंजक दृश्ये होती. एक किशोरवयीन मुलगी लिंबू पाणी विकत होती. त्याने ते विकत घेतले आणि गटागट प्यायला. बस पुन्हा सुरू झाली. यावेळी तो स्वतःच्या इच्छेने बसने आला होता. टॅक्सीसाठी आईने त्याच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले होते, पण तो टॅक्सीने गेला नाही. खरं तर त्याला प्रवासातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. लिंबू पाणी पिऊन झोपी गेला आणि रामपूर नंतर पंतनगर, तांडा, रुद्रपूर, बिलासपूर, काठगोदामचे घनदाट जंगल कधी ओलांडले ते कळलेच नाही. भावली भावलीचा आवाज ऐकून डोळे उघडले. तो पहिल्यांदाच टेकडीवर गेला होता. पांढऱ्या शुभ्र बर्फाने सजलेले उंच पर्वत पाहून तो त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिला. त्याला हे सौंदर्य मनापासून पाहायचं होतं. पलीकडे एक मुलगी तयार नाश्ता विकत होती. त्या डोंगराळ डोळ्याने तिचा नखरा स्वभाव जाणवला आणि चहा विकणाऱ्या तरुणाला तिला निरोप द्यायला सांगितला आणि तो तरुण आनंदाने गेला आणि तिच्या कानात कुजबुजला, तू डोळे मिचकावत नाहीस, माझ्याकडे असा कसा बघत आहेस? हो काय? त्याला धक्काच बसला. पण त्याआधी त्या तरुणाने त्याच्या हातात गरमागरम चहा दिला, जो थंडीने थरथरत होता. चहा घेताना त्याला पुन्हा त्या तरुणाचा आवाज उठवला आणि त्याने नुकतेच बोललेले शब्द पुन्हा सांगितल्यावर त्याच्या मनालाही त्या पहाडी मुलीचा स्वर ऐकू आला आणि समजला. सुरुवातीला त्याला जरा संकोच वाटला आणि मनात विचार आला की या जमिनीवर पाऊल ठेवून फक्त 10 मिनिटे झाली आहेत. इतक्या लवकर असं करणं योग्य नाही. पण पुढच्याच सेकंदात त्याला आठवलं की त्याच्याकडे फक्त 10 दिवस आहेत. आता जर तो प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक संधी टाळत राहिला तर त्याला कोणताही अनुभव कसा मिळणार? त्यामुळे तोल सांभाळत डोळे न काढता तो बडबडला, लहानपणी अनुभवातून एक गोष्ट शिकलो होतो की फोटो काढताना शरीराचा कोणताही भाग हलू नये, श्वास रोखून धरावा. आता माझे डोळे श्वास रोखून तुझे स्केच माझ्या हृदयात बनवत आहेत. त्याच तरुणाने तिचे शब्द जसेच्या तसे सांगितले. आजूबाजूच्या एका स्थानिक मुलानेही हे सर्व ऐकलं आणि त्याला मंद हसताना पाहून ती पहाडी मुलगी शरमेने लाल झाली. हे आध्यात्मिक प्रेम जाणवून तिथला बर्फही थोडा वितळला होता आणि जवळून वाहणाऱ्या डोंगरी नदीच्या पाण्यात मिसळला. पण 10 मिनिटांनी दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. ती मुलगी टुरिस्ट गाईड होती. ती 4 तासांसाठी 300 रुपये घेत असे. वाह, खरंच, त्याने स्वतःशीच विचार केला. पण नंतर ते खरोखरच खूप सोयीचं झालं. त्याच मुलीने आम्हाला वाजवी दरात गेस्ट हाऊस मिळवून दिले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला नैनितालच्या आसपास नेले. नैनितालच्या एका साध्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण केले आणि चहा घेतला. 30 रुपये बसचे भाडे आणि चहा. गरमागरम जेवणासह दिवसभराचे जेवण 500 रुपयेही झाले नाही. हा चमत्कार आहे. ही मुलगी त्याच्यासाठी एक चमत्कारच होती. ती मुलगी खूप हुशार आहे हे त्याला दिवसभर समजले होते. सायंकाळी ते भावलीला परतले. तिच्याकडे किती ऊर्जा होती हे आश्चर्यकारक होते. तो मनातल्या मनात तिचा विचार करत राहिला. एकदा तिच्या चेहऱ्यावर विचित्र दुःख दिसले आणि ती म्हणाली, हे डाळिंब घे, तोंडात टाक आणि निरोगी व्हा. त्याने डाळिंब चाखलं. खरंच खूप चविष्ट होतं. ती म्हणू लागली, ऐक, निराश झालेलं मन असेल तर कितीही उपायाने काही फरक पडणार नाही. पर्वत, समुद्र
संगीत, कला, साहित्य बघूनही थोडा फायदा होईल. फरक आणि तोही काही काळासाठी. निराशेची अस्वस्थता फक्त दुःखाला तोडून जगून दूर करता येते. मनस्थिती विरुद्ध बंड करून त्यावर मात करता येते. प्रत्येक वातावरणात डोळ्यासमोर उभे राहून त्यावर मात करता येते. जर तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आनंद घ्यायचा असेल आणि खऱ्या माणसाप्रमाणे जगायचं असेल तर जागरूक व्हा. तुमच्यात जे काही जीवन आहे ते इतरांसोबत शेअर करत राहा. मग बघा त्याचा काय न दिसणारा परिणाम होतो. आणि तिचे बोलणे संपवून 6 तासांची संपूर्ण रक्कम तिच्याकडे सुपूर्द केली. ती मुलगी त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती. राणीखेत, अल्मोडा वगैरे बसचा पुढचा प्रवास तिने छान समजावून सांगितला होता. त्याला काही नीट ऐकू येत नव्हतं. ती मुलगी ही सोबत येईल असा विचार करून, पण तो सर्वत्र एकटाच गेला. त्यानंतर 4 दिवस तो तिला अजिबात दिसला नाही. आता फक्त 4 दिवस बाकी होते. त्याने पितोराडला जायचा प्लॅन केला आणि मुलगी त्याच्या सोबत गेली. त्याला त्या मुलीमध्ये काहीतरी खास दिसले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माझ्या आईने दिलेले बरेच पैसे शिल्लक होते, किंवा त्याऐवजी बरेच काही होते तसेच पडून राहिले. तिने सुक्या पाईन आणि देवदाराच्या लाकडापासून बनवलेल्या काही कलाकृती विकत घेतल्या आणि तिची आई, तिच्या काही मैत्रिणी आणि तिच्या मैत्रिणींसाठी तिथल्या शाल कारखान्यातून तिच्या आवडीनुसार शाल, मफलर, टोप्या इत्यादी विकत घेतल्या. 2 दिवसांनी दोघेही पिथोरागडहून परतले. हा प्रवास खूप रोमांचक आणि आरामदायीही होता. त्याला तिला काहीतरी बोलायचं होतं, पण ती नेहमी गोंधळलेली दिसत होती. माझ्या हताश हृदयासमोर माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी वाया घालवण्याची ही वेळ नव्हती. आता अजून 1 दिवस बाकी होता. जवळच्या जिओलीकोट आणि 2 गावांना भेट देण्याचे त्याने ठरवले. तो नकाशावर हे सर्व पाहत असतानाच ती मुलगी त्याच्याकडे धावत आली. धडधडत म्हणाली, थोडी ऍक्टिंग करणं. काय? पण का? त्याला धक्काच बसला. अरे ऐक, तू म्हणत होतास तू खूप चांगला आवाजही काढू शकतोस. तू काय बोलत आहेस? मी अभिनय करत आहे आणि आता हे सर्व काय आहे? अरे मला तुझ्या शैलीच्या प्रेमात पडायचं आहे. तू फक्त आनंदी राहा आणि निरुपयोगी गोष्टीबद्दल विचार करण्यात वेळ वाया घालवू नको. चल सुरुवात कर. हो ठीक आहे, मी आता करेन. ऐक, इथे लवकरच एक जोकर येईल. त्याला सांग की तू चित्रपट दिग्दर्शक आहेस आणि आता मी तुझी पुढची नायिका आहे. पण मी फक्त 20 वर्षांचा आहे. तो म्हणाला आणि टाळू लागला. हो, त्याचा काही फायदा नाही. फक्त हे कर. हा माझा जुना प्रियकर आहे, पण तो मला त्रास देतोय. फक्त त्याला सांग तू माझ्यावर किती प्रेम करतोस. मग माझ्यासोबत शांततेने लग्न करायचे आहे. तो बघ ड्रायव्हर, तो बघ तिकडे, ज्याने आम्हाला पिथोराडला त्याच्या बसमध्ये नेले आणि परत आणले. ती बोलत राहिली आणि त्याचं मन चक्कर खात होतं. त्याला अचानक मोठा धक्का बसला, पण तिने जे सांगितलं ते त्याने नाटक केलं आणि मुलीने हा सगळा प्रकार दुरून पाहिला आणि बोट दाखवत राहिली. त्याच क्षणी तो बॅग घेऊन दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चढला आणि मागे वळूनही पाहिले नाही. त्याच्या हृदयात खोल जखमा होत्या असे त्याला वाटले आणि त्याने स्वतःच आपल्या एका जखमेवर खूप मीठ टाकले. कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.